तुझी माझी यारी भाग 26. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर मागील भाग बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मागील भागात ऋषी आभाला आपल्या केबिनमध्ये घेऊन आला होता. तो तिच्याशी बोलत असतो, पण आभाचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. ती त्याच्या गोष्टीवर काहीच रिस्पॉन्स देत नव्हती. ऋषी तिला बघतो. आभा काहीच बोलत नव्हती. ही गोष्ट त्याला इरिटेट करत होती. तो तिच्याजवळ जाऊन बसतो आणि बोलतो, तू काहीच का बोलत नाही? काही झालं तुला तर आतापासून पुढे. आभा त्याच्याकडे रागाने बघते आणि बोलते, तू स्वतःला काय समजतोस? मी तुझी गर्लफ्रेंड नाही आहे, समजलं? मग ती आपल्या हाताकडे बघत बोलते, मला सांग आधी हा धागा कसा काय आला? मी कधीच असला धागा बांधलेली नाही. ती एका पाठोपाठ एक प्रश्न करत होती. ऋषी तिला असं बोलताना पाहून थोडा घाबरलाच होता. तिचं असं रूप त्याने पहिल्यांदाच बघितला होता. तो मनातच बोलतो, पूर्ण चंडिका देवी बनली आहे ही. आज तर ही मला मारूनच टाकेल. आणि तेव्हा शांत होईल. काहीतरी करावेच लागेल. काय करू असा ऋषी विचार करतो. आणि मग तो आभाचा हात पकडून तिला आपल्या खाली पाडतो आणि स्वतः तिच्यावर चढतो. आबाची आता हार्टबीट वाढली होती. ऋषी स्माईल करून बोलतो, आत्तापर्यंत बडबड करत होती, आता काय झालं? बोल, आता बोल. हे बघ ऋषी, मला फक्त हे म्हणायचे आहे की मी तुझी गर्लफ्रेंड नाही बनू शकत. त्याचं कारण तर तुला माहीतच आहे ना? आभा म्हणाले, तुझा रिझन आत्ताही रोहन आहे, एम आय राईट? ऋषी म्हणाला, तसं नाही ऋषी, मला आपल्या स्टडीवर फोकस करायचे आहे, आभा म्हणाले. ऋषी तिच्यावर उठतो आणि उभा राहतो. मला तुला आपली गर्लफ्रेंड बनवायची आहे आणि तू हे एक्सेप्टसुद्धा केली आहे सर्वांसमोर, ओके? आता तू मला सोडूच नाही शकत, ऋषी म्हणाला. आभा त्याला काही बोलतच होती, पण ऋषी तिला बोलू देत नाही. मी तुला जे म्हणेन ते तुला करायचे आहे. चल आता आपला हात दे, ऋषी म्हणाला. का? आभा म्हणाली. आभाला समजत नाही तो असा का बोलतो. ऋषी तिला तो बँडेज दाखवतो आणि बोलतो, आय थिंक तुला हा चेंज करावा लागेल. मग तो आभाच्या हातावरचा बँडेज चेंज करतो. काही दिवसासाठी तुला प्रॅक्टिसला यायची काही गरज नाही, ऋषी म्हणतो. आबा हे ऐकून खूप खुश होते. ती मनातच बोलते, काही दिवसांसाठी का असे ना, पिच्छा सुटला माझा तुझ्यापासून. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल पसरते. ऋषी ते बघतो. तो तिला म्हणतो, जास्त खुश व्हायची काही गरज नाही. मला माहीत आहे तू हेच विचार करत आहे ना की तुझा माझ्यापासून पिच्छा सुटला, परंतु असं नाही आहे. तुला आता माझ्यासोबत राहायचे आहे. आणि हो, एक गोष्ट, तू मला कोणत्याही मुलाच्या आसपास दिसली ना तर वाचशील नाही तू माझ्यापासून, खास करून तर त्या 0 स्कोअरवाल्या मिहीरपासून, समजलं? असं का तू बोलू शकतो? तो एक चांगला मुलगा आहे, आभा म्हणाली. पण मला तर तो बिलकुल 0 वाटतो, 0. आणि हो, जे मी म्हणतोय तेच कर तू, ओके? ऋषी तिला म्हणाला. मग दोघंही घरी जायला लागतात. ते कॉलेजच्या बाहेर आलेच होते की आभा बोलते, सावी सावी नाही आली अजून, थांब मी तिला कॉल करते. ऋषी तिला थांबवत बोलतो, काही गरज नाही कॉल करायची, ती ऋतिकसोबत गेली आहे. आभा जशी ऐकते ती मनात बोलते, सावी तू का गेली यार, मला विसरली तू? आभा जास्तच परेशान झाली होती. काय झालं आभा तुला? आभा घाबरत त्याला बोलते, काहीच तर नाही. दोघंही कारमध्ये बसतात आणि घरी जायला लागतात. एक मुलगा तिथंच उभा होता जो त्यांना जाताना पाहून रागाने बघत होता. तो कॉलेजच्या वाल कंपाऊंडच्या भिंतीला आपला हात मारतो. तिथं असलेले काही लोक त्याला विचारतात, तो ठीक तर आहे ना? त्याच्या हातातून रक्त निघत होता. तो मुलगा त्यांनासुद्धा रागानेच बघत होता. तो त्या लोकांवर ओरडतो. ते लोक त्याला घाबरतात आणि तिथून निघून जातात. रोहन, जो की आत्ताही ते फोटोज बघत होता, तेवढ्यात ईशानी त्याच्या जवळ येते. ईशानी रोहनला बोलते, रोहन, मी तुला किती वेळची आवाज देत आहे आणि तू आपला डोका या फोनमध्ये घुसून आहेस. ती त्याच्या हातातून फोन खेचते. ती ते फोटोज पाहून बोलते, हे काय आहे? ती आणखीन पुढे बोलते, वाव, ऋषी आणि आभा आता कपल आहेत. काय हे खरं आहे? ती रोहनला विचारते. मला नाही माहीत, रोहन म्हणाला. ईशानी मग सर्व फोटोज आणि व्हिडिओज बघते. मी तर पस्तावत आहे यार, आज कॉलेजमध्ये गेली नाही म्हणून.
मी हे सर्व लाईव्ह बघितली असती. किती रोमॅन्टिक आणि कूल वाटत आहे. आपण उद्याला कॉलेजला जाऊ आणि हे सर्व त्या दोघांना विचारू. मी तर खूप एक्सायटेड होत आहे. ईशानी म्हणाले. हे काय झालं यार, ऋषी आणि आभाच्या मधात. खरंच आभा ऋषीला लाईक करते? रोहन म्हणाला. हे तू आभालाच विचार. मला तर आधीच माहीत होतं की ऋषी आणि आभाच्या मधात पक्का काहीतरी आहे. आणि बघ ना, ते खरं झालं. मी त्या दोघांसाठी खूप खुश आहे, ईशानी म्हणाले. इकडे एका भल्या मोठ्या बिल्डिंगमध्ये आभाची खूप सारी क्यूट फोटोज आणि तिच्या प्रत्येक मोमेंटचे फोटोज होते, जे की कॉलेजमधीलच होते. तोच मुलगा त्या फोटोजजवळ येतो. हा तोच मुलगा होता ज्याने कॉलेजच्या वाल कंपाऊंडच्या भिंतीला आपला हात मारला होता. तो मुलगा म्हणतो, आभा, तू कोणत्याही मुलावर कशी प्रेम करू शकते? तू फक्त मलाच प्रेम करते ना? हो ना आभा? तू विसरली ते माझे तुला पाठवलेले फुलांचे बुके? मी तुला ते बुके तुझ्या हॉस्टेलच्या बाहेर ठेवून येत होतो आणि तू त्या बुकेला घेत होती, पण तू त्यांना फेकत होती. मला खूप वाईट वाटायचे, पण जेव्हाही मी तुला पाहत होतो मी खूप खुश होत होतो. परंतु आभा, आज तू मला हर्ट केलीस. सांग ना, आता मी काय करू? तू का त्या ऋषीला हो म्हटली? फाय. पण काही हरकत नाही, मी तुला त्या ऋषीपेक्षा प्रेम करतो. मी माफ करेल तुला. मला माहीत आहे ते तू आपल्या मनाविरुद्ध बोलली. मग तो मुलगा आभाची एक फोटो आपल्या छातीशी लावतो आणि बोलतो, तू फक्त विराटची आहेस, तू फक्त माझी आहेस आभा. आभाजी कदम निवासच्या हॉलमध्ये होती आणि आपल्या रूममध्ये स्टेअरकेसवरून वर जात होती. तेवढ्यात सावी धावत येऊन आभाला मिठी मारते आणि बोलते, मी तुझ्यासाठी खुश आहे. आधी मला सांग, जे तू कॉलेजात म्हटलीस ते खरं आहे? सावी म्हणाली. आभा सावीला म्हणते की तिला परत हॉस्टेलला जायला पाहिजे. सावी तिला एका दमात विचारते, पण का आभा? आभा म्हणते, मला इथं नाही राहायचे. सावी मग आभाला इमोशनल करते. आभा, तुझं काय जाईल माझ्यासोबत थोड्या दिवसासाठी राहशील तर? मी इथं एकटी राहते. तू माझ्यासोबत राहशील तर मलाही चांगलं वाटेल. तुला जायचेच आहे तर तू जाऊ शकते. मी तुला नाही थांबवत. तू मला आपली फ्रेंड मानतच नाही. आभा सावीच्या ह्या ड्राम्यातसुद्धा फसली होती. ऋषीसुद्धा वरच्या फ्लोअरवर उभा होता आणि सर्व ऐकत होता. तो मनातच बोलतो, ही सावी तर खूपच चांगली ॲक्टिंग करते. ही कधीच नाही सुधारू शकत आपल्या नाटकांपासून आणि आहेच माझीच बहीण. मला माहीत आहे ही फक्त माझ्यासाठी करत आहे. असं बोलून ऋषी तिथून निघून जातो. आबासुद्धा सावीचे बोलणे ऐकून इमोशनल होते. मला तुला हर्ट करायची नाही आहे सावी. सॉरी यार, मी तुझ्यापासून नाही बोलत. हे सर्व जे माझ्या लाईफमध्ये होत आहे ना, त्या ड्राम्यापासून मी खूप डिस्टर्ब आहे. असं बोलून आभा तिथंच सोफ्यावर बसते. मला माहीत आहे आबा, तुला ऋषी आवडत नाही. पण का? तू त्याला एक चान्स देऊ नाही शकत का? मला नाही माहीत. तू ऋषीला हो म्हणालीस त्याचं कारण काय होतं आणि मला जाणूनही घ्यायचे नाही. तू आता ऋषीला समजतेस सर्वांसमोर. त्याने जे तुला म्हटले ते का म्हटले असेल? तो तुला प्रेम करतो आभा, सावी म्हणाली. सावीच्या बोलण्याला काय उत्तर द्यावे आभाला काहीच समजत नव्हते. सावी तिला असं बघते की आभा काहीच बोलत नाही, तर ती परत तिला बोलते, तू एकदा विचार कर आभा ह्याबद्दल. तुला काय करायचे आहे? असं म्हणून सावी निघून जाते. सावी जातेवेळी स्वतःशीच बोलते, उफ, केवढी मेहनत करावी लागते आभाला थांबवायसाठी. आबासुद्धा आपल्या रूममध्ये येते आणि सावीच्या बोलण्यावर विचार करत बसते. काही वेळपर्यंत ती विचारातच राहते. मग ती एकदम बोलते, मी ठरवले मला काय करायचे ते. मी आता असंच करेल. मला त्याच्याशी बोलावे लागेल. तेवढ्यात तिला ऋषीच्या रूममधून गिटारची आवाज येते. आभा पटकन उठते आणि ऋषीच्या रूमच्या बाहेर उभी राहते. ऋषी वाजवत असलेली धून आभाच्या मनावर जणू जादूच करत होती. नकळत ती त्याच्या रूमबाहेर आली होती. काहीतरी वेगळी फिलिंग्स येते असं तिला वाटत होते. ती स्वतःशीच बोलते, काहीतरी कनेक्शन फील होत आहे मला. तू वाजवत असलेल्या धूनपासून की तुझ्यापासून काही कळत नाही आहे. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करा. तो मुलगा काय करेल जो आबाचे फोटोज धरून बसला होता आणि
तिच्याबद्दलच विचार करत होता. काय करेल तो समोर ते पाहूया पुढच्या भागात.